या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. वर्षानुवर्षीपासून घोटभर पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तालुक्यातील धोंडवीर नगरकरांचा पाण्यासाठीचा वनवास 2020 या नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 22 गाव पाणी योजनेच्या रूपाने संपणार आहे। त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या महिला वर्गासह अबालवृद्ध आनंदित झाला आहे। तालुक्यातील धोंडवीर नगरला पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेत या गावाचा समावेश केल्याने सुधारित 22 गाव पाणी योजनेच्या माध्यमातून येथील पाणी प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे। पाईपलाईनचे काम जवळपास 90% पूर्णत्वास गेले आहे। 1000 लिटर पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर असून 30 जानेवारीपर्यंत तेही काम पूर्ण होणार असल्याची माहिती धोंडवीर नगरच्या सरपंच सुनीता शिंदे यांनी दिली। तसेच पाटोळीचे सरपंच मेघराज आव्हाड यांचा समांतर पाणी योजनेचा पॅटर्न त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राबवत गावातील सर्व नळधारकांना एकसारखे समान पाण्याचे वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे। येणारे नवीन वर्ष टँकर मुक्त गाव असणार असून यामुळे महिलांची पाण्यासाठीची रानोमाळ होणारी भटकंती थांबणार असल्याने येथील महिला वर्गही आनंदी झाला आहे। SN न्यूज साठी सुरेश कपिले। आमचं धोंडवीर नगर गाव खूप दुष्काळी परिस्थितीतून जात असताना आमदार राजाभाऊ वाजे यांनी 22 गाव पाणी पुरवठ्याची योजना सुरू केल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आणि ते पाणी आज आमच्या गावापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष शीतलताई सांगळेंचं पण मोलाचा वाटा आहे आणि त्यातून आमच्या गावचे सरपंच सौ सुनीता सुभाष शिंदे व सदस्य पूर्ण प्रयत्नांनी त्यांच्या गावात पाणी आलेलं आहे आणि आता ते तेवढ्यात टाकीत पडन आणि प्रत्येक घरोघरी ते पाणी मिळेल इतकी आमच्या गावच्या महिलांनी खूप हालापेष्टा काढल्या पाण्याच्या आणि ते त्यांना आता थोड्याच दिवसात मिळणार आहे। तर या सगळ्या त्यांच्या प्रयत्नांना आमच्या सर्व महिला वर्गाचे आम्ही त्यांचे आभारी आहोत। एवढी आमच्या गावच्या अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। 2000 साली ग्रामपंचायत आमची सेपरेट झाली तेव्हापासून आम्हाला पाण्याचा भरपूर त्रास होता। टँकर मुक्त करण्यासाठी सरपंच सुनीता सुभाष शिंदे, आमचे सगळे सदस्य, मी स्वतः, परत आमच्या गावातील नागरिक यांनी भरपूर राजाभाऊंक, शीतलताई सांगळेंक यांच्या सगळ्यांक पाठपुरावा केला। त्याच्यानंतर धोंडवीर नगरचं नाव कुठंच नव्हतं। ज्यावेळेस 16 गाव पाणी पुरवठा होती त्याच्यामध्ये नव्हतं, ज्यावेळेस 22 गाव झाली धोंडवीर नगर त्याच्यामध्ये सामील झालं। त्याच्यामुळे आमच्या गावाला पूर्ण पाणी मिळणार। पाईपलाईनचं काम 90% झालेलं आहे, 10% काम बाकी आहे, टाकीचं 40% काम झालेलं आहे, ते 1 महिन्यामध्ये पूर्ण होईल। या 5 वर्षापासून विद्यमान बॉडीनं वारंवार पाठपुरावा करून मुख्यमंत्री पेयजल योजनेतून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून मनेगावसह 22 गाव पाणी पुरवठा योजनेमध्ये मुख्यमंत्री, त्यावेळचे पाणी पुरवठा मंत्री, पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, विद्यमान आमदार, खासदार यांच्यापर्यंत वारंवार पाठपुरावा करून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती म्हणून आज धोंडवीर नगरची थाप्यावरील 65,000 लिटरची टाकी आज पूर्णत्वास जाते आहे। अंतर्गत पाईपलाईनचं काम जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे आणि पुढील 1 महिन्यामध्ये जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमच्या धोंडवीर नगरकरांना भोजापूरचं पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा आनंद आमच्या महिला असतील, वृद्ध असतील, तरुण असतील, सर्वांच्या गगनात मावेन असा होईल अशी अपेक्षा मी ग्रामस्थ या नात्यानं व्यक्त करतो। जे काम आता चालू आहे ते 14 जानेवारीपर्यंत टाकीचं काम पूर्ण होईल आणि फेब्रुवारी शेवट एंड पर्यंत फेब्रुवारीपर्यंत गावाला पूर्ण पाणी मिळेल। पाणी गावात आलेलं आहे। बायांचा जे काही त्रास होता तो त्यांचा आता मुक्त होणार आहे। जे खूप लांबून पाणी आणावं लागत होतं ते आता त्यांना जवळ घरपास नळ योजना राबवणार आहे। या पाण्याचा मला आणि माझ्या सर्व महिलांना या पाण्याचा आनंद होईल।